जागतिक दमा दिनानिमित्त आयोजित शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी एकदम अतिशय सुंदर असं एक रोल प्ले केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही आता विद्यार्थ्यांनी फार एकदम सुंदर प्रकारे मांडणी केली आहे. तर अस्थमा म्हणजे आपण बऱ्याच वेळेस अस्थमाबद्दल माहिती घेत असताना आपल्याला अस्थमाबद्दल सगळ्यांना अस्थमा हा शब्द हा इंग्लिश शब्द आहे, पण त्याला मराठीमध्ये दमा म्हणतो. काही लोक लहान लहान म्हणजे काही लोक म्हणतात पोटातलं आलं म्हणतात लहान मुलांमध्ये. म्हणजे हे वेगवेगळे शब्द आहेत, पण त्याचा सगळ्याचा एकच अर्थ आहे की दमा किंवा दम्यापासून पुढचा जो आजार होतो त्याला गंभीर प्रकारचा दमा म्हणतो आम्ही त्याला. अस्थमा आणि एक COPD क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे दम्यामध्ये जे थोडंसं गंभीरता वाढली तर त्या पेशंटमध्ये आपण COPD मध्ये पेशंट जाऊ शकतो. तर दम्याचे रुग्ण आपल्या भारतामध्ये 10% रुग्ण आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की हृदयाचे रुग्ण असतात, मधुमेहाचे रुग्ण असतात किंवा रक्तदाबाचे रुग्ण असतात, त्याच प्रकारे दम्याचे रुग्ण आपल्या भारतामध्ये 10%. मग ते 10% पूर्ण भारतात आहेत. म्हणजे ते पूर्ण जम्मू काश्मीर असेल किंवा खाली कन्याकुमारी असेल किंवा बंगाल असेल किंवा जी गुजरात असेल, सगळीकडे 10% रुग्ण आहेत. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेस अशी प्रथा आहे की बाबा दही खाल्ल्यानंतर म्हणजे जास्त दमा होतो किंवा तेलकट खाल्ल्यानंतर जास्त दमा होतो किंवा असे बरेच वेळा अपभ्रंश आहे की केळी खाल्ल्यानंतर दमा जास्त होतो. तर तुम्ही बघत असा केळी हे मुख्य अन्न आपल्या केरळामध्ये केळीचे चिप्स खातात लोक तिथं, किंवा केळीचं सगळंच केळीचं भजे खातात, काही खातात त्याच्यामध्ये. म्हणजे असं काही नाही की सगळीकडे 10%, तिथं सुद्धा 10% आहे. किंवा जर तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर पंजाबमध्ये देखील दही मुख्य अन्न करतात किंवा ते लस्सी पितात लोक. तर तिथं सुद्धा 10%च प्रमाण आहे दम्याचं. हे झालं 10 म्हणजे प्रमाण. तर दमा हा जागतिक संघटनेनं एक म्हणजे दरवर्षी 5 मे किंवा आता ह्या वर्षी 5 मे आलेलं आहे. तर दरवर्षी पहिल्या म्हणजे मे महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी हा दमा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर दम्याचे लक्षणं काय आहेत? तर दम्याचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे दमा कशामुळे होतो सर्वात आधी आपण ते बघूया. सध्या आपण दमा जे होण्याचं सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण आहे अनुवंशिकता. आता बऱ्याच जणांना लोक म्हणतात की मला माझ्या आईला होतं दमा किंवा वडिलांना होतं म्हणून मला झालं. तर हे बरोबर आहे, अनुवंशिकता असेल किंवा हेरिडिटरी असेल, हेरिडिटरीमुळे बऱ्याच वेळेस दमा होतो. दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण आहे अलर्जी. आता बऱ्याच वेळेस काही लोकांना कशाची अलर्जी असते. बऱ्याच वेळेस तुम्ही बघता ना की मला काहीतरी हे खाल्ल्यानंतर आज अलर्जी होते, किंवा मी काही जणाला म्हणजे वातावरणात विशिष्ट प्रकारच्या वातावरणात गेल्यानंतर अलर्जी होते. अलर्जी सुद्धा एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. नंतर तिसऱ्या प्रकारचं कारण आहे की सर्वात महत्त्वाचं धूम्रपान. आता आपण बघतोय की दिवसेंदिवस उलट वाढत चाललेलं आहे. आपण एवढा जागतिक आरोग्य संघटनेनं त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कितीही प्रयत्न केला तरी धूम्रपान काही कमी होत नाहीये. त्या प्रकारे आता बघितलं तुम्ही, सिगरेट असेल किंवा बिडी असेल किंवा गांजा असेल किंवा तत्सम जे काही धूम्रपानाचे जे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारामुळे दमा होण्याची शक्यता जास्त असते. चौथ्या प्रकारचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणाव आपण बऱ्याच वेळेस तुम्ही बघत असता आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, जे की 10वी असेल 12वी असेल, एक्झाम ज्यावेळेस असतात काही जणाला दम्याचे अटॅक येतात. किंवा बऱ्याच वेळेस ज्यावेळेस मुलीला दमा असतो आणि ज्यावेळेस तिचं लग्न होतं, ज्यावेळेस ती सासरी जाते, सासरी काही वेळेस बऱ्याच वेळेस सासूनी जरा काही थोडं बोललं तर दम्याचे अटॅक वाढतात. तुम्ही आता विशिष्ट प्रकारे बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, बऱ्याच वेळेस सासरी गेल्यानंतर दमा आपण काय करतो, बऱ्याच वेळेस सांगत नाही सासरच्यांना किंवा अशा प्रकारे दमा आहे आमच्या मुलीला, किंवा नॉर्मल दमा असतो, पण बऱ्याच वेळेस दम्याचा अटॅक त्या स्ट्रेस मानसिक ताणतणावामुळे वाढतो. 5वं सर्वात महत्त्वाचं कारण आहे सध्या जे काही ऑटोमोबाईल पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आपण म्हणतो ना सध्या.
सध्या सर्वात जास्त आपण विकासाच्या नावावर आपले जे हे आहे आपलं पृथ्वीचा नाश करत आहोत. सर्वात आता बघतोय आपण सगळीकडे सिमेंटचे रोड चालू आहेत किंवा कन्स्ट्रक्शन जास्त चालू आहे. बरोबर आहे का मुशी? कन्स्ट्रक्शन भरपूर चालू आहे. त्याच्यामुळेही बऱ्याच वेळेस हे धुराचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा बऱ्याच वेळेस रोडवर भरपूर प्रकारचे वाहनं आलेले आहेत. मध्ये या वाहनामुळे सुद्धा जे काही एअर पोल्युशन आहे, आपलं हे धुराचं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणामुळे देखील दमा होता. असे 5 प्रकारचे मी तुम्हाला कारण सांगितलेले. पहिलं कारण काय सांगितलं? सर्वात महत्वाचं हेरिडिटी किंवा अनुवंशिकता. 2 नंबरचं ॲलर्जी. 3 नंबर धूम्रपान. 4 नंबर मानसिक ताणतणाव आणि नंतर प्रदूषण. असे 5 प्रकारची कारण ही पाठवून ठेवा. नंतर सर्वात आता आपण बघूया श्वास म्हणजे पेशंटला काय त्रास होतो. बऱ्याच वेळेस आमच्याकडे पेशंट येतात. तर पेशंटमध्ये सर्वात मुख्यत्वे करून पहिल्यांदा जो त्रास होतो तो पेशंटला छातीत दाबल्यासारखं होतं. छातीत दाबल्यासारखं असेल किंवा सुई आवाज आल्यासारखं होतं किंवा दम लागल्यासारखं होतं. थोडं चालल्यानंतर दम लागल्यासारखं होतं किंवा खोकला येतो किंवा त्यांना खोकल्यामध्ये कधी कधी बेडका येतो. नंतर काही पेशंटला म्हणजे नाकातून पाणी येतं. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारची लक्षणं असतात. तर आता हे अशा बऱ्याचशा पेशंटमध्ये वेगवेगळी लक्षणं येतात. काही पेशंटला दम राहत नाही, फक्त खोकला असतो, कोरडा खोकला असतो. पण त्या ह्याच्यानुसार आपल्याला त्या पेशंटचं तपासण्या करावं लागतात. म्हणजे खरंच हे दमा आहे का आपल्याला चेक करावं लागते. दमा चेक करण्यासाठी कोणते कोणते टेस्ट आहेत? पहिल्यांदा सर्वात महत्वाचं आम्ही काय करतो? एक्सरे करतो. एक्सरे मध्ये फुफ्फुसामध्ये दमा व्यतिरिक्त दुसरं काय आहे का? टीबी आहे का किंवा त्या पेशंटला निमोनिया आहे का किंवा त्या पेशंटला हृदयाचा काय आजार आहे का, आपण ते एक्सरे मध्ये आपण जाणून घेतो. दुसरी टेस्ट असेल, कोणती टेस्ट आहे? दुसरी सर्वात महत्वाची टेस्ट, ज्या प्रकारे आपण रक्तदाबाच्या पेशंटला बीपी चेक करतो, बीपी ॲपरेटस, डॉक्टर बीपी चेक करतात, त्याच प्रकारे दम्याच्या पेशंटसाठी आम्ही एक पी फ्लो मीटर म्हणून आहे. पी फ्लो मीटर आहे का? पी फ्लो मीटर म्हणजे किंवा स्पायरोमेट्री पेशंटला आपण फुकायला सांगतो. फुकल्यानंतर जर समजा त्या पेशंटला जर श्वास अडकळत असेल तर तिची जे रिडिंग आहे, त्याची जे टेस्ट आहे त्याच्यामध्ये हे आपण जे काय करतो, आपण पेशंटला असं एक टेस्ट आहे, त्या टेस्टमध्ये असं पेशंटला पूर्णपणे फुकायला लावतो आपण. तर आपण काय करतो, ह्या लांब श्वास घेऊन फुकायला सांगतो. जी काय रेडिंग येते याच्यामध्ये, त्या रेडिंग त्या वयानुसार म्हणजे ह्याच्यानुसार, म्हणजे पुरुष असेल स्त्रियानुसार वेगवेगळं रेडिंग येते त्याच्यामध्ये. तर हे झालं, हे पी फ्लो मीटर म्हणतो आपण त्याला. हे जशाप्रमाणे आपण रक्तदाबाच्या पेशंटला बीपी चेक करतो, त्याच प्रकारे दम्याच्या पेशंटला पी फ्लो मीटर म्हणून चेक करतो. तर त्याच्यासोबत अजून एक टेस्ट असते, स्पायरोमेट्री. त्याला स्पायरोमेट्रीला काय म्हणतो? पल्मोनरी फंक्शन टेस्ट. फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे, फुफ्फुस किती कार्यक्षम आहे ते बघण्यासाठी टेस्ट आहे स्पायरोमेट्री. ते आपण चेक करतो. नंतर पुढे टेस्ट करणं, अजून बऱ्याचशा टेस्ट आहेत. सिटी स्कॅन करतो किंवा काही पेशंटला थुंकी चेक करतो. म्हणजे बऱ्याचशा पेशंटला आपण दम्यासारखं, आता लहान मुलांमध्ये बऱ्याच